नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला एकाच पिठापासून दोन पदार्थ दाखवणार आहे. तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, मी गावाला गेली होती आणि आईनंतर बहीणच असते, तर बहिणीने माझ्यासाठी शेतातून कोथिंबीर आणली. कोथिंबीर खूप महाग होती, तरी तिने माझ्यासाठी ह्या दोन पदार्थ बनवले. कारण आईनंतर बहिणीलाच आपली काळजी असते माहेरी आल्यानंतर. तर आईचा महिना चालू आहे, तर महिन्यासाठी मी गेले होते. तर बहिणीने माझ्या शेतातून कोथिंबीर आणली आणि अशा प्रकारे त्याचे दोन पदार्थ बनवून मला खाऊ घातलेले आहे. तर ते कसे बनवले आहे तर ते दाखवणार आहे. तर इथे बघा, कोथिंबीर कापली, त्यामध्ये बाजरीचं, ज्वारीचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं, कांदा टाकला आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि आलं, लसूण लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे हे एका कढईला तेल लावून कढईला असे पातळ असे थापून घेतले सुरुवातीला. तर हे कढईचं थालीपीठ आहे, त्याला कढईचं कोंडुळं सुद्धा म्हणता गावाकडे, आमची आई अशी करायची. तर त्यानंतर बहीण आता करायला लागलेली आहे. तर तिच्या हाताला खूप छान चव आहे. तर तिने अशा प्रकारे आम्हाला थालीपीठ करून घातले. सगळ्यांनी असेच थालीपीठ घातले आणि तिने थालीपीठ केले आणि मी खिचडी बनवली साध्या सोप्या पद्धतीने. तर लाईट गेली होती, संध्याकाळची वेळ होती, तर थोडासा बाहेर उजेड होता, तर त्या उजेडात हे बनवले आहे. तर एक कढई लावून झाली होती, आता दुसरी कढई लावत आहे. तर खूप असे पातळ असे सुरुवातीला खाली थोडंसं जाडसर बनवायचं आणि वरती असे पातळ पातळ थापत जायचं आहे. तर अशा प्रकारे हे कढईला लावतात आणि हे गॅसवर ठेवून त्याला थोडंसं वरतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने तेल थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. तर ही माझी बहीण आहे, मोठी बहीण, आणि तिनेच हे बनवलेलं आहे. तर कोथिंबीर भरपूर महाग होती, आता तुम्हाला माहीतच आहे बाजारात कोथिंबीरीला काय भाव आहे. तर एवढी महाग असताना सुद्धा तिने माझ्यासाठी हे दोन पदार्थ मला खाऊ घातलेले आहेत. तर कारण आपण गावची जी चुलीवरची जी चव असते ना, किंवा गावच्या ज्या पाण्याला जी चव असते ना, तर ती आपल्या इथे शहरात आपण कशाही पद्धतीने करा त्याला इतकी चव येत नाही. पण गावाला खाली मीठ मिरची टाकून कुठलाही पदार्थ केला तरी त्याला खूप चव येते. तर अशा प्रकारे आता हे कढईला लावून झालेले आहे. आता इथे तिने माझ्याकडे कढया दिल्या, ह्या मी गॅसवर ठेवलेल्या आहे आणि त्याला वरतून तिने तेल सोडलं. तर झाकण ठेवून सुरुवातीला 1-2 मिनटं फुल गॅस करायचा आणि नंतर गॅस कमी करून भाजून घ्यायचे आहे, एक 10 ते 12 मिनटं. आता त्याच्यानंतर उरलेल्या पिठाच्या त्याने मुटकुळे म्हणजे वड्या केलेल्या आहेत. तर आपण वड्या म्हणतो, तर गावाला मुटकुळे म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्यांचे सुद्धा गावाला मुटकुळे बनवले जातात. तर हे चाळणीला लावायचे आहेत, तर चाळणीत बनवून घ्यायचे, खाली पाणी ठेवायचं. पण पूर्वी काय करायचे तर तुम्हाला माहीतच असेल, जे कोणी गावाला राहिले असेल ना, लहानपणी आमची आई काय करायची, चुलीवर करायची आणि त्यावर एक मोठं पातेलं घ्यायची, त्यामध्ये हे मुटकुळे बनवायचे. पण ती पाण्यावर करत नव्हती, तर खाली थोडंसं पातेल्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये बाजरीचे किंवा ज्वारीचे असे ते ताट काडक्या असतात, त्याला काडक्या किंवा ताटं म्हणतात गावाकडे त्याला. तर ते याच्यात टाकायचे पातेल्यामध्ये, त्याचा लेअर करायचे आणि त्यावर हे मुटकुळे ठेवायचे, परत एक लेअर करायचा, परत एक असं ठेवायचे. अशा पद्धतीने ते चुलीवर बनवल्या जायचे. त्याला वेगळीच अशी चव होती. तर ती आता चव बऱ्याच आता गॅस झाल्यामुळे ती बघायला आपल्याला मिळत नाही. इकडे आपलं बघा, कढईतलं कोंडुळं तयार झालेलं आहे आणि आता दुसऱ्या पण कढईतलं ते सुद्धा इथं तयार झालेलं आहे. हे गरमागरम खायला खूप छान लागतं. एकीकडे ती मला काढून देत होती खायला आणि हे गरम गरम मी छान मध्ये लगेचच खाल्लं आहे. तर बघा, अशा प्रकारे किती पटकन निघालेलं आहे. थोडंसं खाली गॅस थोडासा जास्त वेळ राहिल्यामुळे थोडंसं करपलं आहे, पण वरचं जे होतं ना, ते छान असं खमंग अशा प्रकारे भाजल्या गेलं पाहिजे. आता त्याच कढईमध्ये खाली पाणी टाकून इथे मी जे मुटकुळे बनवलेले आहे ना, ते ठेवणार आहे. तर दोन्ही कढयांचे तुम्हाला बघा काढून दाखवलेले आहेत. तर आता हे जे बनवलेले मुटकुळे आहे ना, ते यामध्ये ठेवून घ्यायचे आहे. काही लोकांना मुटकुळे आवडत होते घरात, काहींना कोंडूळ आवडत होतं, म्हणून दोन्ही पद्धतीचे तिने बनवले होते. आता मुटकुळेसुद्धा आपल्याला हे 10-15 मिनटं वाफवून घ्यायचे आहे गॅसवर आणि हे मात्र मीडियम गॅसवरच वाफवून घ्यायचे आहे. त्यानंतर ते वाफल्यानंतर बरेच लोक तेलामध्ये तळतात किंवा फ्राय करतात, पण आमच्याकडे मी तर कच्चेच खाते, म्हणजे कच्चे म्हणजे वाफवलेलेच खाते. तर हा खिचडी भात मी बनवला होता. तर अंधार, लाईट गेली होती, तर हे मोबाईलचे उजेड होते, तुम्हाला दिसत असेल.
तर अशा प्रकारे सगळ्यांनी असा प्लेट ताटं करून आणि अंधारातच असा जेवणाची आमची अशी मेजवानी झाली होती. तर सगळ्यांनी असे मस्त रात्री अंधारात एका बल्बाच्या म्हणजे मोबाईलच्याच उजेडात जेवण केलेलं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर मोबाईलचे सुद्धा लाईटी आता मध्ये मध्ये बंद होत होत्या. इथे काही मुटकुळे ठेवलेले आहे, थालीपीठ ठेवलेले आहे. मी मात्र आधीच गरमागरम खाल्ले होते, कारण मला त्याचा सुगंधानेच खूप खावंसं वाटलं होतं. तर मी पटकन गरम कढईतून काढल्या काढल्या खाल्ले होते. आता हे सगळ्यांसाठी तयार केलेले ताटं आहे आणि आणि सगळेजण एकत्रच असे बसतात गावाला जेवायला. छान वाटतं गावाकडचं असं वातावरण आणि हे जेवण अशा प्रकारे साधं सोपं जेवण बघून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या बहिणीने बनवलेलं जेवण तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. हे माझ्या भाच्याची मुलं आहे दोन्ही, ते सुद्धा मस्त बसली होती खायला, दोघंही बी वाटच बघत होती जेवायची. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच माझ्या रेसिपीसाठी फॉलो करा.